दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर पहाटेपासूनच विधिवत पूजा ज्या आहेत त्या मंदिरामध्ये झालेल्या आहेत आणि आता दिवसभरात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये पार पडत असतात आणि आपल्या लाडक्या स्वामी समर्थांना भेटण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भक्तगण जे आहेत त्या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत त्या ठिकाणी येत असतात। कुठून आलात दादा आणि काय सांगाल समर्थांचं दर्शन घेतलंय? अहिल्यानगरवरून आलो स्वामींच्या दर्शनासाठी। इथं स्वामी भक्त खूप आशेने येतात दर्शनासाठी, पण इथं एकाच वेळेस 100 जण सोडले जातात, त्याच्यामुळं दर्शन व्यवस्थित होत नाही। लाईनशीर सोडलं तर सगळ्यांचं सुद्धा दर्शन व्यवस्थित होऊ शकतं। इथलं प्रशासन झालं का तुमचं आज? कारण आता गर्दी म्हटल्यानंतर तेवढी सुविधा होत असते, पण दर्शन झालंय का तुमचं? दर्शन झालंय, गर्दी काही एवढी नाहीये, पण 100 जण एकदा सोडले का लोटालोटी होते, मागच्यांना दर्शनच घेता येत नाही। दर्शन झालंय का नाही झालंय तुमचं? दर्शन झालंय, दर्शन आनंदी आहात? हो आहे। पण पाहतोय खरं तर काही गैरसोय जे आहे ते भक्तांकडे होत असताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मग काय सांगाल, दर्शन घेतले, कृतकृत्य झालं? मी वडवळगाववरून आलो, मोहोळ तालुका वडवळगाव। नेहमी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतो, दर्शन छान होतं आणि सेवागडची स्वामी महाराजांची आशीर्वाद मिळतो आणि दर्शन छान होतं। गर्दीत होत असतं, माणसाचं मागं पुढं धक्काबुक्की होती, ती समर्थाच्या आशीर्वादाने लोकांनी जी भक्त आहे ती समजून घ्यावं। गर्दीत असं गैरसमज होत असतो थोडा। छान वाटलं दर्शन घेऊन? दर्शन झालेलं आहे आणि स्वामी समर्थाची जी कृपा आहे ही महाराष्ट्रात भरपूर चांगली आहे। भरपूर पुणे, मुंबई, सोलापूर जिल्ह्यातून भरपूर लोक येतात दर्शनासाठी। जसं नागनाथ वडवळला येतात जर आमुष्याला भाविक, महिन्याची वारी असते वडवळ नागनाथ आहे, तशी स्वामी महाराजांची दूरदृष्टी सर्वसामान्य माणसापर्यंत आहे। ताई कुठून आलेले आहात तुम्ही, काय सांग? मुरुमवरून आले। जर पौर्णिमेला मी स्वामी समर्थाचं दर्शनासाठी येते। स्वामी समर्थाचा आशीर्वाद माझ्यामुळे असल्यामुळं मी महिन्याची वारी करायला येते बाया। एकदम असं चांगलं वाटतं की महिन्याची वारी करणं स्वामी समर्थाचा आशीर्वाद। आज दत्त जयंतीचा मुहूर्त आहे, चांगला मुहूर्त आहे, त्या निमित्ताने आलेला आहात, कसं वाटतंय? चांगलं वाटतं, चांगली गर्दी वाटते मला, पण छान वाटलं स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन। आवड वाटली मला स्वामी समर्थाची असंच कृपा राहावं आणि असंच मंदिरात भक्ती भाविक वाढावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना। दादा कुठून आलेला आहात, काय सांगाल? काय दर्शन झालं स्वामींचं? नमस्कार, मी केदार माळी, मी पुण्यावरून आलो आणि दरवेळी मी दर्शनाला येत असतो आणि इथे मंदिराचं जे कार्यकारी मंडळ आहे महेशजी इंगळे आणि अमोलराजे भोसले अन्नछत्र यांचं खूप छान नियोजन आहे। कधी गैरसोय अशी इथं होत नाही आणि इथे जेव्हा पण भाविक येतो भक्तिभावाने त्यांचं दर्शन होतं आणि जी सोय केलेली आहे त्याचं मला नियोजन ज्यांनी केलं आहे त्यांचं मला कौतुक करावं वाटतं आणि खूप आता आनंदमय आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे दत्त जयंती। दत्त जयंतीनिमित्त कुठून आलेला आहात, दर्शन झालं का आणि काय वाटतं, काय भावना? पुण्यातून आलेलो आहोत। दत्त जयंतीनिमित्त खूप लांबून प्रवास केल्यानं चांगलं वाटतं। खूप छान दर्शन झालं। स्वामींची कृपा अशी सर्वांवर राहावी असे सर्वांना कृपा। खरं तर तरुण मंडळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। काय सांगाल, कुठून आलेले आहेत, काय भावना? मी तसा प्रॉपर करमाळ्याचा आहे, मी पुण्याला असतो पण पुण्यावरून आलो। जसंच की दत्तगुरूंचा आज जन्म आहे आणि त्या जन्मानिमित्त आज सगळे हे भाविक भक्त आलेत आणि ह्या भाविक भक्तांमध्ये एक जल्लोष आहे की एक गुरूंचा जन्म आज झालेला आहे आणि त्या गुरूंच्या जन्मासाठी हे सगळे भाविक भक्त आलेत आणि त्यांचं स्वरूप म्हणून हे स्वामी समर्थाला पाहतात आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन हे तृप्त होतात आणि ह्या तृप्तीसाठी हे इथं सगळे अक्कलकोटमध्ये जमले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात, तृप्त झालात का? दर्शन घेऊन आनंद वाटला? आनंद वाटलं, पुण्याहून आलोय आम्ही। भावना खूप छान आहे, आनंद वाटलं, आल्याबरोबर दर्शन मिळालं आम्हाला स्वामींनी एवढं लांबून बोलवून घेतल्याबद्दल। हो, काय वाटतंय, दर्शन घेतलं, कसं वाटतंय? मस्त वाटतंय। काय सांगाल मावशी, कुठून आलेला आहात तुम्ही? शिवून आले। स्वामी समर्थाचे दर्शन घेऊन खूप आनंद वाटला आणि एवढे भक्त आलेले आहेत ते सगळंच ते दत्त जयंतीच्या निमित्ताने आज इथं मला येण्याचा योग आला आणि स्वामीची एक श्रद्धा आणि त्यांच्या भावना म्हणजे त्यांच्या श्रद्धेमुळेच एवढी गर्दी इथं जमलेली आहे। आणि मी धाराशिवमधून आल्या मला 5 मिनिटात दर्शन झालं, हे मला खूप म्हणजे आनंद वाटला। खरं तर आपण पाहतोय भाविक येत आहेत आणि आपले अनुभव जे आहेत ते सांगतायत आणि आनंदाचं वातावरण जे आहे त्या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने दर्शन घेतात, त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन या ठिकाणी भाविक जे आहेत ते राज्यभरातून येतात आणि येथून दर्शनानंतर ती सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या घरी परत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.